नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे भरलेली शिमला मिरची। त्यासाठी मी इथे शिमला मिरची घेतलेली आहे। या शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यांना असं मध्ये 2 चिरा पाडलेले आहेत। अशा प्रकारे जसं आपण वांग्याना करतो ना, तसे या शिमला मिरचीला असं मधून चिरून घ्यायचं असं। इथे आपण शिमला मिरची बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया। इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटा एक बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरला बारीक कूट करून घेतलेला आहे। इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हा लाल तिखट मसाला आहे आणि इथं मी लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता आपण शिमला मिरची बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया। इथं जो मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, आता याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले मिक्स करूया। इथे अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा। इथे जे आपण लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक केली होती ती याच्यामध्ये टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे लाल तिखट आहे, एक 2 चमचे लाल तिखट मी याच्यामध्ये टाकत आहे। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं। आता तेल टाकूया आपण। आता आपण हे सगळं मिक्स करायचं। हे हाताने मिक्स केलं तरी चालेल, मग मी आता हाताने मिक्स करते। हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करायचा मसाला। तेलच टाकायचं, पाणी टाकायचं नाही, नाहीतर तो मसाला सगळा तेलामध्ये पसरतो। अशा प्रकारे आपण हा सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे, तो आता त्या मिरचीमध्ये भरूया। आता हा मसाला या मिरच्यांच्या मध्ये भरूया आपण। आता या मिरच्यांना अशा आपण चिरा पाडलेल्या आहेत, याच्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। अशा प्रकारे आपण या मिरच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट हा सगळा मसाला भरून घ्यायचा। जास्त नाही भरायचा, जसं आपण वांग्यामध्ये भरतो तसं नाही करायचं। अशा प्रकारे थोडा थोडा मसाला या मिरच्यांच्या मध्ये भरून घ्यायचा आहे। बघा याच्यामध्ये भरलाय। अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊया। आता या तेलामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा। हा कांदा चांगला परतून घ्यायचा, चांगला लाल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये टमाटा टाकूया। कधी पण कांदा पहिला टाकायचा, जर आपण टमाटा आणि कांदा एकदम टाकला तर तो कांदा शिजत नाही, त्यामुळे पहिलं कांदा परतून घ्यायचा आणि मग टमाटा टाकायचा। आता आपण याच्यामध्ये हा टमाटा टाकूया। आता हा टमाटा चांगला शिजवून घ्यायचा याच्यामध्ये, याला कच्चेपणा सगळा गेला पाहिजे। आता हा टमाटा कांदा चांगला शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची बस। कारण आपण त्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाला, धना जिरा पावडर सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे इथं बाकीचे मसाले टाकायची गरज नाही। आता फक्त हे परतून घ्यायचं थोडं। आता आपण याच्यामध्ये जे आपण शिमला मिरची भरलेली आहे ती आता याच्यामध्ये टाकायची। ही शिमला मिरची याच्यामध्ये अशी सोडून द्यायची। गॅस बारीक करायचा आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे ताट काढून बघूया आपण। चांगली वाफवलेली मिरची आहे तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये जो हा मसाला आपण बनवला होता शेंगदाण्याचा कूट, तो थोडा शिल्लक राहिला होता, तो सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि परत चांगलं परतून घ्यायचं। आता हे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया, हे जरा मिक्स करून घ्यायचं परत आणि वाफेवर या मिरच्या शिजवून घ्यायच्या। आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपण ही भरलेली शिमला मिरची करतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ही मिरची जशी शिजेल तसं आपण ही मिरची वाफवून घ्यायची। 15 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया मिरची कशी झाली आहे ते।
हे ताट उघडून बघूया आपण. हा मिरची चांगली शिजलेली आहे.